नमस्कार मंडळी. तर आज आपण धनत्रयोदशीची पूजा कशी मांडतात या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी व भगवान कुबेर यांची पूजा आणि आराधना केली जाते. धन आणि त्रयोदशी या दोन शब्दांपासून बनलेली धनत्रयोदशी म्हणजे त्रयोदशीची तिथी, जी संपत्ती देते. त्रयोदशी तिथी अर्थात जेव्हा धनाचे वरदान मिळते, धनाची पूजा केली जाते, धनाची मनोकामना पूर्ण होते. मी जोपर्यंत पूजेची मांडणी करून घेत आहे तोपर्यंत आपण धनत्रयोदशी संदर्भातील माहिती जाणून घेऊयात. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा भगवान धन्वंतरी अवतरले होते तेव्हा ते हातामध्ये अमृताने भरलेला पितळी कलश घेऊन आले होते. त्यामुळेच या दिवशी पितळेचे भांडे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच या दिवशी अक्षता म्हणजेच तांदूळ देखील खरेदी करून आणावेत. शास्त्राप्रमाणे तांदूळ हे अन्नात सर्वात शुभ मानले जातात. अक्षत म्हणजे संपत्तीत असीम वाढ. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी अक्षता म्हणजेच तांदूळ आणल्याने संपत्ती देखील वाढते असा समज आहे. याशिवाय या दिवशी मातीची खेळणी, लक्ष्मी गणेशाची मूर्ती, दिवे आणि इतर सजावटीच्या वस्तू देखील खरेदी करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. तसेच या दिवशी धणे आणि लवंग खरेदी करणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय नवीन धणे आणून देवी लक्ष्मीला अर्पण करावे आणि काही धणे एका भांड्यात पेरावेत. असे म्हणतात की कोथिंबिरीच्या झाडासारखी पेरणी झाल्यास वर्षभर आर्थिक स्थिती ही चांगली राहते. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पूजा केल्याने घरात संपत्तीचे भांडार हे नेहमी भरलेले राहते आणि धन आणि संपत्तीची वाढ होते. म्हणूनच या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा देखील आहे. हा सण संपत्ती आणि समृद्धी देणारा मानला जातो. वैद्य मंडळी या दिवशी देवांचा वैद्य समजला जाणारा म्हणजे धन्वंतरी याचे पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर म्हणून प्रसाद म्हणून देतात. या दिवसाला धनतेरस असे देखील म्हटले जाते. या दिवशी व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा हा दिवस मानला जातो, कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मी देवीचे या दिवशी पूजन केले जाते. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मी देवीचे तत्व प्रक्षेपित होत असते. व्यापारी वर्गामध्ये नवीन वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात. या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा सुद्धा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते अशी मान्यता आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी यमदीपदान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. मृत्यू हा कोणालाच चुकला नाही, पण अकाली मृत्यू हा कोणालाच येऊ नये याकरता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचे तेलाचे 13 दिवे करून घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी दिवे लावावेत. एरवी दिव्याचे तोंड हे दक्षिणेस कधीच नसते. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी. मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन आणि स्क्रीनमध्ये सुद्धा हा हायलाईट होत असेल. या मंत्राचा अर्थ असा आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने त्याने प्रसन्न होऊन मृत्यूपाश आणि मृत्यूदंडापासून माझी आणि माझ्या कुटुंबियांची सुरक्षा करावी. धनत्रयोदशीच्या या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा आणि राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4था दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार हे सुद्धा सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालामध्ये मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. राजकुमाराची पत्नी त्याला वेगवेगळी गाणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपून जातात. या कारणामुळे यम आपल्या यमलोकामध्ये परततो. अशा प्रकारे राणीने राजकुमाराचे प्राण वाचवलेले असतात. म्हणूनच या दिवसामध्ये यमदीपदान हे सुद्धा केले जाते.
आणि या दिवशी यमदीपदानाला हे अत्यंत महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक हे दक्षिण दिशेला करतात. त्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करतात. त्यामुळे अपमृत्यू टळतो असे मानले जाते. आता आपण पाहूयात की या दिवशी पूजेची मांडणी ही कशा पद्धतीने केली पाहिजे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तावर पूजेमध्ये कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करावी. जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर सुपारी सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि जर तुमच्याकडे धन्वंतरी देवतेची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो सुद्धा ठेवू शकता, अथवा जो बाळकृष्णाची जी आपल्याकडे मूर्ती असते ती सुद्धा आपण पूजेमध्ये ठेवू शकतो. कारण धन्वंतरी हे विष्णूचेच एक रूप समजले जाते. यासोबतच देवी लक्ष्मी आणि श्री गणेश यांची मूर्ती किंवा प्रतिमा यांची सुद्धा स्थापना करावी. जसं मी आधी म्हटलं तसं जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी सुद्धा ठेवू शकता. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून घ्यावा आणि मग सर्व देवांची पंचामृताने स्नान घालून विधिवत पूजा करावी. धनदेवतांना तिलक लावल्यानंतर फळे, फुले इत्यादी अर्पण करावेत. कुबेराला पांढरी मिठाई आणि धन्वंतरी यांना पिवळी मिठाई अर्पण करावी. पूजेदरम्यान ओम ह्रीम कुबेराय नमः या मंत्राचा जप करावा. भगवान धन्वंतरीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी धन्वंतरी स्तोत्राचे पठण करावे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान यम यांना समर्पित असे 13 दिवे लावावेत. या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजावरती रांगोळी काढावी. पूजेमध्ये सर्वप्रथम मंगल कलशाची स्थापना करून घ्यावी आणि हा कलश आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला स्थापन करावा. सर्वप्रथम कलश स्थापन करून झाल्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करावी. त्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. यानंतर लक्ष्मी मातेची स्थापना करून घ्यावी. तिला देखील धूप दीप दाखवून नमस्कार करून ओवाळून घ्यावे आणि यानंतर धन्वंतरी देवतांना तुळशी आणि फुले अर्पण करावीत. या दिवशी पूजेमध्ये 5 फळे यांचा नैवेद्य सुद्धा तुम्ही ठेवू शकता. याशिवाय जर फराळ जर तुमचा तयार असेल तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण या दिवशी गूळ आणि धणे याचा नैवेद्य याला खूप मोठा मान आहे, त्यामुळे तो ठेवायला विसरू नका. धनत्रयोदशीच्या दिवशी जशी धनाची पूजा करतात तशीच सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य धन म्हणजे आपलं आरोग्य. जर आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण इतर गोष्टी करू शकतो. त्यामुळे या दिवशी आपले शरीर आणि आरोग्य चांगले राहावे यासाठी धन्वंतरी देवाकडे प्रार्थना करायची असते. आणि आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या सर्व गोष्टी या सुद्धा पूजेमध्ये ठेवायच्या असतात. जसे की ड्रायफ्रूट तुम्ही ठेवू शकता. फळे ही आपल्या शरीराला चांगली असतात म्हणून ती सुद्धा आपल्याला या दिवशी पूजेमध्ये देवांना अर्पण करायची असतात. तसेच काही मसाले जसे की वेलदोडे, जायफळ, मिरी, ज्येष्ठमध, हळकुंड, दालचिनी ही औषधी स्वरूपामध्ये आपण देवाकडे ठेवायची असतात. कारण ह्या सगळ्याचा जेव्हा आपल्याला सर्दी पडसं होतं तेव्हा ह्याचा काढा सुद्धा आपण करून पितो. म्हणून ह्यांचं प्रतिकात्मक औषधांचं स्वरूप म्हणून ह्याची सुद्धा या दिवशी पूजा करायची असते. ही पूजा आपल्या सुख समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी करायची असते. त्यामुळेच या पूजेमध्ये धन आणि धान्य या दोघांचीही पूजा केली जाते. जसे आपण पूजेमध्ये आपले दागदागिने ठेवतो, पैसे ठेवतो धन म्हणून, तसेच धान्य म्हणून 5 प्रकारची धान्य ही या पूजेमध्ये ठेवायची असतात. मग मसूर सोडून तुम्ही कोणतेही 5 प्रकारची कडधान्य या पूजेमध्ये ठेवू शकता. याशिवाय आजच्या दिवशी पूजेमध्ये कढीपत्ता, कडुनिंब, तुळशी, आलं, कोरफड, पुदिना यासारख्या औषधी वनस्पती सुद्धा आपण पूजेमध्ये या दिवशी ठेवायच्या असतात. या सर्व वस्तू ठेवून झाल्यानंतर त्यांची सुद्धा हळद कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आणि देवाला आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची असते. काही लोक या दिवशी धनाची सुद्धा पूजा करतात. तर तुमच्याकडे अशी प्रथा असेल तर तुम्ही आपले काही धन म्हणजेच दागदागिने सुद्धा पूजेमध्ये ठेवू शकता. पण सर्वात महत्त्वाची आपली संपत्ती म्हणजे आरोग्य आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही पूजा तुम्ही नक्की करा. आता या दिवशी कोणत्या सेवा आपण करू शकतो तर गणपती, लक्ष्मी आणि विष्णूची आरती करावी. श्री विष्णूचे सहस्रनाम 1 वेळा आपण वाचन करू शकतो. रामरक्षेचे 1 वेळा वाचन करू शकतो. कालभैरवाष्टक तसेच गीतेचा 15वा अध्याय हे सुद्धा 1 वेळा वाचू शकतो. आणि
महामृत्युंजय मंत्राचा 1 माळी जप तसेच धन्वंतरी मंत्राचा 1 माळी जप आपण या दिवशी करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी सर्व देवांना नमस्कार करून हळद कुंकू वाहून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करायची असते. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसवा मित्रांनो. धन्यवाद.